रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज कपंगा गुरु चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी। चढावण चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली, कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली, होती जुनी यारी आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी। किती रुबी बावळट आहे ना। ए बावळट काय म्हणतोस तिला? मग काय म्हणू, हुशार। नाही आपण तिच्यामुळे वाचलोय। ते आहेच, पण बरं झालं ना ते रुबीने आपल्याला वाचवलं, नाही तर तुझं अंग गरम नाहीये, तुला ताप नाहीये हे जर सगळ्यांना कळलं असतं ना तर पा आणि पल्लाळ काका दोघांनी आपल्याला हनीमूनला पाठवलं असतं। हो ना, आणि हनीमून राहिलं बाजूला, इकडं जायचं का तिकडं जायचं याचीच ओढाताण जास्त झाली असती। काय आणि त्यातनं वाद निर्माण झाले असते ते वेगळंच, पण काही म्हणा त्या रुबीनं डेंग्यूची आयडिया एकदम मस्त काढलीये, मला खूप आवडली, सगळ्यांचा चटकन विश्वास बसला। हा, नाहीतरी गंडवायला अवघडच गेलं असतं आपल्याला सगळ्यांना। हो ना, या रुबीच्या बावटपणाचा ना आपल्याला फायदाच झालाय। म्हणूनच तर मी तिला थांबवून घेतलंय। कशाला थांबवायचं? अरे म्हणजे काय, कधी ना कधीतरी आपल्याला तिचा उपयोग नक्की होणार। अच्छा, म्हणून थांबवलंस होय? तरीच मी म्हणलं एकदम तुझं असं रुबी प्रेम काय उफाळून आलंय। हळू बोल, कुणी ऐकलं ना तर प्रॉब्लेम होईल। कोण ऐकतंय मरायला? अरे भिंतीला पण कान असतात। हो का? हो, मग ऐकू देत। माऊ, कोणीतरी बघेल ना। बघू देत, मला वाटलं नव्हतं तू एवढी हुशार असशील। अच्छा, म्हणून थांबवलंस होय मला। आता बघूया घरातून कोण बाहेर जात ते। आय एम सो सॉरी महुआ, पण तू जेव्हा जाशील ना तेव्हा मी नाही थांबवू शकणार तुला, तुला जावंच लागेल। अजी सुना जी, थोड़ा पैसे देना, सिलेंडर संपला है। मेरे पास पैसा नहीं है, वो तिजोरी से निकाल लेना। हाँ, तिजोरी मध्ये पण नाही आहेत। कैसे नहीं है? कल रखे जो थे। नाही, ते झंडूलालला जामिनावर सोडवण्यासाठी मी दिले। अच्छा, झंडूलाल को, हाँ, झंडूलाल को छुड़ाने के लिए 20,000 रुपया लेके गई तुम, अब क्यों पकड़ा है उसको? बिचारा, देखो ना, पेट्रोल भरायला गेला होता तर पोलिसांनी कॅच करून पकडलं। हाँ। अरे पेट्रोल भरने कोई जाएगा तो थोड़ी उसको पुलिस पकड़ती है। हाँ देखो ना कैसे पुलिस कह रहे थे ही गाडीची कार तुमची नाही। अरे गाड़ी मतलब ही कार होता है। हाँ तो वही तो, रटलं ना रटलं, कार मतलब काय? बैठो बैठो, चोरीच्या गाडीमध्ये कशाला त्याला पेट्रोल भरायचा होता? और मुझे पूछे बिना वो पैसे तुम लेके कैसे गई? हाँ हाँ, तुम्हें अगर पूछती तो तुम क्या दे देते पैसे? ओ साहेब, साहेब पैसे द्या, ते भंगार विकत घेतले त्याचे पैसे द्यायचे। ए भाई, मेरे पास अभी पैसा नहीं है, वो बैंक से निकालना पड़ेगा। साहेब बैंक बंद आहे, डेबिट कार्ड मधून काढा। नहीं नहीं, तुम्हें कार्ड देना नहीं। का? अरे वो फालतू होता है मशीन, वो बुरा होता है, वो अच्छा नहीं होता है मशीन। काय पण काय सांगताय साहेब? अरे सच कह रहा हूँ बेटा, वो पिछली दफा मैं गया था वो कार्ड लेके, वैसे अंदर कार्ड डाला और फिर वो हरा बटन दबाया और तो फिर ऐसे 1 2 3 4 5 ऐसा नंबर दबाया मैं। हाँ। तो वो टू 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 आवाज आने लगा, तो वो वॉचमैन होता है वो आ गया, तो और वहां से मुझे धक्के मार के निकाल दिया उसने बाहर। साहेब मला कार्ड द्या, मी पैसे काढून आणतो। ए मला दिले नाहीत पैसे, तुला कोण देणार आहे पैसे? साहेब तुम्ही द्या तर खरं, मला पासवर्ड माहिती आहे।
पासवर्ड पता है? ये ले लो। हाँ? कुछ नहीं येतो. झंडूलाल की ऐसे के तैसे पूरा सत्यानाश कर दिया तो 20,000 रुपए का. मी नाचे बेबीची आई नाचे, मी नाचे बेबीची काय आई नाही नाचे. आई. हाँ? एक काम लाजो जाओ डान्स करो जाओ. बिरजू शेठ, आज नृत्याच्या आमच्या रियाजाला सुट्टी. माझं काम तुमच्याचकडे आहे. मुझे डांस नहीं सीखना है गुरुजी. अहो तो यायला तर पाहिजे ना. नाही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करूया. मला फी देता का? जरा गरज आहे खूप. द्या ना. झंडूलाल को 20,000 रुपए देते. लिहून देता का? आता काय बोललात? जो बेटा हमारे ढोलकपुर के चाचा माखनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे. सांगा. बिरबलाने एकदा खिचडी पकावली पण काय केलं, आग इथे लावली आणि ते भांड टांगलं तिकडे खुंटीला वर. हे पण हे खाली ते आग वरती भांड ह्याचा संबंध काय? पण इसका मतलब यह है कि अभिराव साहब गया है बैंक से पैसा निकालने के लिए. वो लाएगा फिर आप आना. समझ गए? अभी जाओ. वा वा वा. रावसाहेब नाचे आता मी पण नाचे. साहेब नाचे, रावसाहेब नाचे. मार डालूंगा वो झंडूलाल को, तुम देख लेना एक दिन. आब्राकडाब्रा गिली गिली छू. 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 काय चाललंय काय तुझं? लता त्यांनी सांगितलंय मला. त्या लता त्यात ना असंच काहीतरी शिकवत असतात. छान छान ऐकत जा त्यांचं. काय चाललंय काय? पण त्यांनी ना मला मिक्सर मधून शेंगदाणे काढायला सांगितले. मी खूप वेळापासून प्रयत्न करते पण येत नाहीत. रुबे, मिक्सर मधून शेंगदाणे काढ म्हणजे आधी अख्खे शेंगदाणे घाल, मग मिक्सर ऑन कर, शेंगदाण्याचा कूट कर आणि मग तो कूट काढ. ओ आत्या, सरळ शेंगदाण्याचा कूट कर असं सांगता येत नव्हतं का तुम्हाला? बापरे यामिनी, अगं या मुलीचं काय करायचं, तिला कसं सांगायचं मला काही कळत नाही. तुम्हाला सुद्धा ना 1000 वेळा सांगितलंय हिला बोली भाषेत सांगू नका. काय ते नीट असं सविस्तर एक्सप्लेन कर. ते सविस्तर तिला सांगण्यापेक्षा मी तुला सांगत जाईन बाई. हा सांगा, मला सांगा. मी आहे ना सगळी कामं करायला, मला सांगा सगळं. आता मग कुणाला सांगणार? नवीन सून आलीये घरात, तिचं तर दर्शनही झालं आता. या सूर्य डोक्यावर आलाय आणि यांचा दिवस आता उजाडलाय बघा. आता काय करणार, तिला नाहीये लवकर उठायची सवय. छान. बल्ला काका कुठे आहेत? ते गेले बाहेर. गेले? हा, कविता संमेलनाला. बोल. असे कसे गेले? मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. मग मला सांग ना, मी देईन त्यांना शुभेच्छा. हा चालेल. हा ऐका, मी तयार केल्या. यशाचं तोरण बांधून तुम्ही घाला आकाशाला गवसणी. मला ना काम आहे जरा. ऐका ना, यशाचं तोरण बांधून तुम्ही घाला आकाशाला गवसणी. शब्दांच्या रम्य कुस्तीत जगताला झिंगवा मस्ती. वा वा, छान छान. मला खूप काम आहे. पुढे पण आहे. मी पण येऊ? ऐका ना, शब्दांच्या कक्षा रुंदावत कवितेचा गहिरा अर्थ वाहतो. शब्दांच्या कक्षा रुंदावत कवितेचा गहिरा अर्थ वाहतो. ऐकलत का बल्लाळ काका? ऐकलत का बल्लाळ काका? या शुभेच्छांनी संमेलनात वाजवा डंका. अगं बाई, एक गेला तरी एक आहे. जरा म्हणून डोक्याला विश्रांती नाही. नाहीतर काय. मोरया, बाळ नाही आता. जबाबदारी तू घ्यायला हवीस आता. हो घेतो. नाही, खरं आहे काय की घरातलं सगळं सामान आणायचंय. तू जाऊन आणतोस का रे? हो आणतो की, दे पैसे. पैसे नाहीत माझ्याकडे. हे सगळे पैसे घेऊन गेले.
बोलला काका सगळेच्या सगळे पैसे घेऊन गेले. हो ना, अगं परवाच होते घरात 300 रुपये. बाई सगळे घेऊन गेले, 1 रुपया पण नाही आता. माझे पैसे गाडीवर आहेत, मी तयार होतो आणि जातो आणायला. आण रे बाबा लवकर. आई ग माझे न्यूरॉन्स सुद्धा रिस्पॉन्स देईनासे झालेत. यामिनी एक काम यामिनी मोरया. आई ग जा रे बालम आजा आजा मैं हूँ प्यार तेरा वल्ला वल्ला इनकार तेरा आजा 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 आलो आलो रावसाहेब आ गया दे पैसा दे. कुठून देऊ पैसे? तुमच्या डेबिट कार्डचं लिमिट संपलंय. लेकिन बैंक में तो बहुत पैसा है ना. अहो साहेब, प्रश्न तो नाही आहे. अहो लिमिट म्हणजे आपलं कार्ड आहे ना, ते 2013 डिसेंबर पर्यंतच वापरू शकत होतो. आता नवीन कार्ड घ्यावं लागेल. अच्छा तो लेके आता ना बैंक से. अहो साहेब, 2 दिवस बैंक बंद आहे, आता परवाच मिळेल. भगवान अब कहाँ से पैसा लाएंगे राव साहेब. मी नाचे बेबीची आई गया? नाचे, मी नाचे बेबीची. बेबीच्या आईला मी नंतर भेटेन. अहो आमची तालीम आहे ना, रियाज करायचा आहे, सराव करायचा आहे. पण आज फी देणार ना बिरजू शेठ? अष्टपुत्र मतलब थोड़ी प्रॉब्लम हो गई है, आप बाद में आओ, बाद में आपका पैसा देंगे. नाही ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत बरं का. अहो तुम्ही जर नुसता तुमचा पंचा जरी झटकलात ना, तर 2 महिन्याची माझी फी मिळेल मला. असं काय करताय, झटका पाहिजे. है पैसा नहीं है, बाद में जाओ. और जाते जाते वो गैस का नंबर लगाते जाना. त्यापेक्षा मलाच लावा ना शेगडीवर. गॅसवरती पोहोचले मी आता. पैसा चाहिए ना. मी कधी नाही म्हटले का, लाबिट नंबर नाही. गॅसवरती मन होश कहीं का सुबह सुबह आ जाता है पैसा मांगने के लिए. जिंदगी में पहले बार टेंशन हो गई है पैसों की. समझ रहा है तो मेरे प्रॉब्लम. अब कहाँ से पैसा लाएंगे. महुआ, ए महुआ, महुआ. आले आले. काय झालं, का ओरडतोयस? हे बघ, हे 4000 रुपये ते घे आणि सगळं सामान आण. आणि तूच आण, आईला सांगू नकोस. हा पण काय झालं, असे का बघताय पा? अगं त्यांच्याकडे खूप पैसे आहेत ना, म्हणून बघत असतील असं. त्यांना हे किरकोळ वाटत असतील नाही का. साहेब आता असं बोलू शकत नाहीत की हमारे पास बहुत पैसा है. म्हणजे काय झालं? कारण आज गॅस घ्यायला सुद्धा पैसे नाहीत घरात. असं झालंय होय. बरं हे घ्या, हे 1000 रुपये आहेत माझ्याकडे, हे ठेवा आणि गॅस आणा. नहीं नहीं, अरे ये नहीं हो सकता. जमाई बापू से थोड़े कोई पैसे लेता है. पा मोरू प्रेमाने देतोय की नाही, घ्या ना पैसे. नहीं बेटा. काही नाही होतो, घ्या घ्या घ्या. अरे असू दे, पा असू मी दे. म्हणते म्हणून घ्या. महुआ, सामानाची यादी तूच तयार कर. हो. आणि सगळं सामान तूच आण. चालेल. हा हो. चल. अच्छा बाय. ससुरजी. कितना भला है मौर्या, है ना. काय ग बाई, माझा बाळ घरात नाही तर पोरग घर विकूनच खायला लागले. शेजारच्याला पैसे दिले ना, लता त्या नुसते दिले नाहीत, आग्रह करून करून दिले. बघ
त्यात काय झालं गरज असेल बिरजू भाऊजींना पैशांची हा परत करतील ते पैसे हा गिरिजाला कसली आले गरज पैशांची आणि त्याला कशाला द्यायचे मला दिले असते कुठेतरी इन्व्हेस्ट केले असते फायदा झाला असता. नाही तुला नाही दिले ते बरंच झालं. पण यामिनी काय ग तू मोरयाला किराणा सामान आणण्यासाठी दिलेले पैसे महुआकडे कसे गेले? महुआला दिले पैसे त्यांनी हा मग दिले असतील एवढं काय त्यात. अगं, तसं नाही घेता येईल काय माहिती का आता त्यांनी ते परस्पर पैसे महुआला दिले की नाही याचा अर्थ काय होतो घराचा सगळा व्यवहार सगळं कामकाज सगळे अधिकार आता महुआकडे गेले. पोरीनं वश केलंय ग बाई पोराला. तरी मी सांगत होते मोरूचं लग्न माझ्याशी लावून द्या म्हणून. आत्या अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा विषय नको आता. बर 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 माझं ऐक आत्ता मला सांग तुझी सून कुठे गेले सामान आणायला गेले म्हणजे तुझ्याकडे एक बाहेर जाण्याकरता निमित्त होतं तेही राहिलं नाही आता. नाही तसं नाही मी जाईन की. कशाला कशाला जाशील? नाही जाईन की मी बाहेर कुठे कुठे ते आपलं हा ते आपलं ते हे ते, तुला तेच हे. सांगतोय अगं तुझ्याकडे बाहेर जायला काही निमित्त राहिलेलं नाही आम्ही. बघ बाई यामिनी पहिल्यापासूनच सांगत होते सुनीला एवढी लाडावून ठेवू नकोस. नाही ऐकलं आता बस घरात. भाभी माँ भाभी माँ भाभी माँ सिलेंडर काय? अहो ऐका ना भाभी माँ सिलेंडर संपलेत उद्या मिळणार. हे भगवान आता काय करायचं चुरमुरे खाऊन खाऊन किती दिवस जगायचं का करे सिलेंडर का का हुआ ते सिलेंडर संपलेत उद्या मिळणार. भगवान करो चिंता की बात नहीं है चलो बाहर जाते खाना खाने के लिए. पैसे है पैसे है मेरे पास जमाई राजा ने दिए है मौर्या ने. ए देखा काही माणसं सासऱ्याच्या पैशावर मजा मारतात आणि हे आहेत जावयाच्या पैशावर मजा मारता आहेत देखो. चुप कर हे पैसे मी त्याला परत देणार आहेत म्हणजे हे पैसे माझेच आहेत. हा तू भी चल. साहेब माझं जेवण झालंय तुमच्या दोघांचाच प्रश्न आहे. हैं? तेरा खाना हो गया हो तो चलो हम जाएंगे. चल एक मिनिट कुठेही जायची गरज नाहीये. क्यों तुम्ही काही बोलू नका पा. तुम्ही सगळ्यांनी आज आमच्याचकडे जेवायला यायचंय. यामिनी काकू एकदम मस्त स्वयंपाक बनवतात आणि तुम्हाला माहितीये आज मी पण मदत करणार आहे स्वयंपाकात. हाँ हो ऐसा है बेटा हो तो हम जरूर जाएंगे चलो. ए मदर महकमा हम जरूर जाएंगे. कोण जाने की जरूरत नहीं है और वैसे भी आमच्याकडे मुलीच्या घरी जेवायची पद्धत नाही आहे. पा तुम्हाला मी नाही मोरयानी बोलावलंय. मौर्याने का बोला? अहो मी आता बाजारात गेले होते ना तेव्हा त्याचाच फोन आला होता. आज सिलेंडर संपल्याचं कळलं त्याला मग लगेच त्यांनी फोन केला मला. त्यामुळे मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाहीये. तुम्ही सगळ्यांनीच आमच्याचकडे जेवायला यायचंय. नहीं मतलब वो बुरा लगेगा. बाप तुम्ही नाही आलात तर मोरूला वाईट वाटेल. हा बघा तुम्हीच ठरवा. ए जी क्या करेंगे पद्मिला नहीं कैसे करेंगे क्या करेंगे वाला इकडे कधी येणार ही महुआ? हो ना किराणा सामान आणायला गेलीये का उंडारायला गेलीये कुणास ठाऊक. हो ना इतका वेळ लागतो का? हो ना इथे इतकी भूक लागलीये. हो ना पोटात कावळे काव 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 करतायत. हो ना. अगं बाई आणलं सामान. बघू हे घ्या. दाखव दाखव. काय आणलंय? ही पण आहे ठीक आहे. खाण्याचे पदार्थ इथे आणलेत ना मुबलक आणलेत ना खाण्याचे पदार्थ. हो हो आणलेच. हा अगं बाई हे काय? हे काय चहाचा मसाला आहे. अगं ते कळलं मला पण आपण चहाचा मसाला वापरत नाही चहात. नाही मला आवडतो ना चहाचा मसाला म्हणून आणलाय. तेवढीच जरा वेगळी टेस्ट. नाही वेगळी टेस्ट हवी असेल ना तर आपण काय करतो माहितीये का वेलची जी सालं असतात ना ती बाजूला काढून ठेवतो. टाकत नाही ती ठेवून देतो. मग आल्याची सालं असतात ना ती पण बाजूला काढून ठेवतो. त्यांनी छान वेगळी टेस्ट येते ना.
एवढं कोण करत बसणार ना यामिनी काकू, म्हणून मी चहाचा मसाला आणला. थोडासा चहाचा मसाला टाकला ना की एकदम बेस्ट चव येते. अगो बाई तेल, यामिनी अगं तेलच नाही आणलं हिनी, तेल असेल एखादी छोटीशी पिशवी असेल तेलाची, बघा शोधा. आत्ते सासूबाई, तुमच्या समोर जो कॅन आहे की नाही पिशवीमध्ये तो तेलाचाच आहे. अगो बाई एवढा मोठा कॅन काय झालं? अहो स्पेशल तेल आहे. हा जरा महाग आहे पण तब्येतीला एकदम मस्त असतं. अगं बाई हे काय आणलंयस? चॉकलेट सॉस. चॉकलेट सॉस तो कशाला? तो नाही खात कोणी आपल्याकडे. नाही मी खाते ना, मला खूप आवडतं चॉकलेट सॉस. तुम्हाला माहितीये थोडासा जरी टाकलं ना कशावरी एकदम मस्त चव लागते. पहिल्यांदा यमे आपल्या घरात चॉकलेट सॉस वगैरे आलाय. हो ना, इतक्या दिवसात मी साधा टोमॅटो सॉस पण नव्हता पाहिला इकडे. हो ना, आता मी नेहमी आणत जाईन ना सॉस. आणि यामिनी काकू, मी एक भांड्याचा साबण घेतलाय नवीन, त्याच्यावर हे स्टीलचं भांड मिळालं फ्री. आणि ना माझं नाव पण घालून दिलं यांनी, बघा ना. अरे हो हा, थोड्या वेळाने पा आणि मा येतील आपल्याकडे जेवायला. काय हे कधी ठरलं? तुम्हाला नाही माहिती? हो मोरयांनी बोलावलंय. आणि यामिनी काकू, तुमची स्पेशल भाजी करा, मी करेन मदत. आलेच. भांड्यांवर नावं यायला लागली बरं का. म्हणजे काय येणारच, आता त्यांचीच नावं येणार. शिवाय नवरा पैसे देतोय तिचा, बोलणार काय बल्लाळ भाऊजी किंवा यमी तू, बरोबर आहे? ओ बाबा, पण मोरया यामिनी आत्याचा मुलगा आहे आधी. यामिनी काही खरं नाही ग बाई. महागडं तेल काय, चॉकलेट सॉस काय, चहाचा मसाला काय, गेली तुझी या घरावरची सत्ता गेली. मोलकरीण करून ठेवणारी तुझी सून तुला बघ.